बॅट्समन नेम प्लीज. सनी आणि लोकेश. सनी आणि योग ॲक्युरेट 30 मिनिटं असतील एक इनिंग कव्हर करायला, याची नोंद घ्यायची आहे. तर जवळ मॅचच्या दिशेने सामना होतो सुरू. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती, गणरायाला वंदन करून हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करून सलाम करून करूयात सुरुवात आजच्या या जय श्रीराम चषक 2025. जे निर्णय असतील ते ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. आणि आज मॉर्निंग क्रिकेट क्लबचे एक तडाखेबंद गोलंदाज आणि फलंदाज निलेश कानगुटकर यांची अॅनिव्हर्सरी आहे. त्यांनाही सर्व क्रीडा रसिकांकडून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात आणि करूयात सुरुवात आजच्या या दिवसाला. योगेश आणि योगेशच्या सोबत सनी. गेम ऑन. दोनही संघांना विजयासाठी शुभेच्छा. करूयात सुरुवात दुसऱ्या दिवसाची. चला व्हॉलेंटियर्स मैदानाचा ताबा घ्या आपण. कालच्या दिवसातील 40+ खेळाडू देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पुन्हा पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. तर सामना होतो सुरू. दोनही संघांना विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम प्लीज. प्रतीक. पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल ऑफ ट्रॅकर चेंडू. एक चांगली सुरुवात डॉट बॉलच्या मदतीने आजच्या दिवसाची. आजच्या दिवसात एक सुंदर सुरुवात डॉट बॉलच्या मदतीनं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतो षटकातील पुढील चेंडू वेदांकडून. वेगवान चेंडू आणि त्याच चेंडूचा एक जबरदस्त प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. दिवसातला पहिला दणदणीत धमाका ब्लास्ट षटकार.
यावेळेस मात्र दिशा पाहावी लागते. खराब चेंडू, वाईटचा इशारा देतोय. ऍड करूयात अजून एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. नऊ धावा आतापर्यंत जमवल्यात. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडंसं फिरवतायत. एक खेळाडू पाठवलाय, तो एकूण डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. लोअर फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतात. गॅप आहे खूप मोठा, चेंडू वेगाने निघून जाईल. दिवसातला अजून एक धमाकेदार स्ट्रोक, चौकार. वायलनगर 40+चे अष्टपैलू खेळाडू सुनीलजी लोहार यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करण्याची गरज. प्रतीक घेऊन येतोय षटकातील पुढील चेंडू. और इस बार चेंज ऑफ पेस करने की कोशिश थी, लेकिन बल्लेबाज पूरी तरह कंफ्यूज हो गई इस गेंद पर. इस बार डॉट बॉल के साथ कुल स्कोर मैदान के ऊपर 13 रन. इस ओवर की अब ये आखिरी गेंद, लास्ट बॉल ऑफ दिस ओवर. गेंदबाज फिर एक बार, और इस बार फुल टॉस गेंद. यहां पर बहुत ही बढ़िया स्ट्रोक, पॉइंट के क्षेत्र को भेदना चाहते थे, लेकिन अच्छी फील्डिंग. इस पहले ओवर की समाप्ति, कुल स्कोर मैदान के ऊपर 14 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. टीम अनवी 11 विथ फर्स्ट ओवर. डीजे सो बॉलर्स नेम प्लीज. मॅडी षटक क्रमांक घेऊन येतोय. दुसरं मॅडी. पुन्हा एकदा वेदांत कडून. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणाची रचना थोडीशी बदलेल. एकूण 3 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा वसूल केल्यात दोनही फलंदाजांनी. मॅडी स्ट्राईक एंडला फलंदाज सनी. पहिलाच बॉल यावेळेस क्लिअर करतोय आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये, पण देऊन जाईल ती फक्त एकच धाव डिक्लेअर क्षेत्रामध्ये. आणि स्ट्राईक आपण पाहतोय रोटेट झालेली आहे. एकूण धावसंख्या जर आपण पाहतोय तर 15 धावा धावफलकावरती. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, पण या मैदानाच्या रचनेप्रमाणे फक्त एकच धाव मिळाली. आणि एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 15 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आम्ही GTC टीमचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि त्यांचं दुसऱ्या दिवसामध्ये स्वागत करतो. आणि यावेळेस मात्र टेरेस शॉट आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. ती एकूण 16 या आकड्यावरती, 16 ऑन द बोर्ड. आणि यानंतर जो चेंडू तुम्हाला आयोजकांच्या माध्यमातून पुरवला जाईल त्याच चेंडूवरती आपल्याला खेळायचं. याच्यामध्ये चॉईस कुठल्याही प्रकारचं दिलं जाणार नाही. चेंडू दिला जातोय बिल्डिंग नंबर 5च्या टेरेसवरती. हा चेंडू गेलेला आहे. जर कोणी टेरेसवरती असेल तर त्यांना विनंती आहे, चेंडू फेकून द्या खाली. या एका धावेच्या नंतर वळूयात आपण मॅचच्या दिशेने. 16 ऑन द बोर्ड.
16 धावा झळकतात धावफलकावरती. जास्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अर्ध्या तासामध्ये आपली एक इनिंग आजच्या दिवसात कव्हर होणं गरजेचं आहे, कारण आज मान्यवर मोठ्या संख्येने या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्याचबरोबरीनं आज आपण मेगा फायनलचा सामना देखील पाहणार आहोत. पुन्हा एकदा सनी येत आहेत. हाफ ट्रॅकर यावेळेस ऑफ स्टिक पासून खूपच लांब वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकरी सर्कल पुढे एकूण धावा झालेल्या आहेत त्या 17 ऑन द बोर्ड. 17 धावा आतापर्यंत झळकल्यात. 17 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा बॉलर मॅडी, स्ट्राईक एंडला सनी, आणि यावेळेस मात्र सनीच्या बॅटमधून एक अप्रतिम स्ट्रोक, ज्या स्ट्रोकची त्याला आवश्यकता होती, आणि येतोय हा धमाकेदार स्ट्रोक. चौकार, 4 धावा. चला बॉल फेकायचा आहे, टेरेस वरती गेलेला आहे. बिल्डिंग नंबर 5च्या टेरेस वरती कोणी असेल त्यांना विनंती आहे, बॉल फेकायचा आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 चेंडू अजूनही शेष. यावेळेस वेगवान चेंडू डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहतोय. निलकंठ पार्कच्या रहिवाशांचं देखील नेहमीच एक चांगलं सहकार्य आपल्याला या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा पाहायला मिळतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईक एंडला सनी यावेळेस समोर खेळतात. ओहो, ग्लॅमरस आणि ब्युटिफुल स्ट्रोकच्या माध्यमातून सीमारेषेचा वेध घेणारा षटकार. या षटकाराच्या नंतर 27 धाव फलकावरती लागतात. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधला. सनीसाठी मस्त आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवल्या. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला. यावेळेस गती परिवर्तन केलंय. पुन्हा एकदा ऑफस्टिक पासून बाहेर वाईट. धावसंख्या एकरी सर्कल पुढे एकूण 28 धावा झळकतात धावफलकावरती. षटक सूर्य दुसरं. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर होता यावेळेस, आणि षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती झळकतायत अन्वी 11च्या माध्यमातून. डीजे षटक क्रमांक 3. गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज. विजय. जावत मॅचच्या दिशेने. गोलंदाज विजय. स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश आणि सनीची जोडी फोडणं अजूनही जमलं नाहीये दोनही गोलंदाजांना. तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केलाय षटक क्रमांक घेऊन. तिसरा पहिला बॉल अतिशय वेगवान आणि तेज तरार पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. पहली गेंद पर कुछ न कर पाए बल्लेबाज. यहाँ पर हम देखें तो योगेश और सनी की जोड़ी यहाँ पर अन्वी 11 की तरफ से. इस बार कम गति की, लेकिन बहुत ही अच्छा स्ट्रोक एग्जीक्यूट करना चाहते थे खिलाड़ी गेंद के नीचे,
और पहले विकेट का पतन। पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि नवीन फलंदाज न्यू बॅट्समन करण येत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. नेक्स्ट मॅच बिटवीन श्रीनिका 11 आणि लेले आळी 11. श्रीनिका 11 आणि लेले आळी 11 यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होईल, त्यामुळे दोन्ही संघांनी आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना. पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन फलंदाज करण. यावेळेस मात्र वेगवान चेंडू ऑफस्टिक सोडून या चेंडूची पिचिंग वाईटचा इशारा आहे. धावसंख्या एकनी सर्कल पुढे एकूण 29 धावा धावफलकावरती. यावेळेस वेगवान चेंडू, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आणि खराब फिल्डिंग. चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. या चौकाराच्या नंतर धाव फलक जाऊन पोहोचतं एकूण 33 या धावसंख्येवरती. 33. पुढचा बॉल गिरीशजी भोईर यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेस झेलची शक्यता आहे आणि टिपला जातोय सुंदर झेल. फलंदाज बाद. आणि नेहमीच गिरीश भोईर यांचं आगमन षटकाराच्या स्वागताने होतं, पण आज गिरीश भोईरचं आगमन झालं आणि एका विकेटचं पतन झालं. आदेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर घेऊन होतो षटकातील पुढील चेंडू. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. बॉल तयार. गती कमी केली यावेळेस. विचलित करणारा थोडासा चेंडू होता. कंफ्यूजिंग डिलीवरी और इसके बाद एक और डॉट बॉल इस ओवर में. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक. एक्झिक्युशन खूप छान आहे आणि जाऊन विसावेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागतात एकूण 3 षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे 13ची धावगती राखण्यामध्ये यश मिळालंय. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर. एक तरफ बल्लेबाज योगेश मैदान से बाहर, लेकिन सनी स्ट्राइक पर है. चलिए मैच शुरू कीजिए प्लीज जल्द से जल्द. आज गेंदबाज तुषार यहाँ पर. लोकल बॉय, स्थानिक खिलाड़ी है यहाँ पर. इस मैदान का पूरा अंदाज पांडे जी उनको है और देखते कैसी गेंदबाजी करेंगे इस चौथे ओवर की शुरुआत.
पहले गेंद पर ओहो, पहले ही गेंद पर विकेट का पतन, बल्लेबाज बैक टू द डग आउट। पहिल्या चेंडूला विकेट गेलाय। तर कल्पेशजी घरात आमचे एक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि कल्पेशजी घरात उर्फ बिल्डर आमचे, त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। तुषार यांच्या थेट गुगल पे अकाउंटवरती हे 200 रुपये त्यांना पाठवले गेलेत। चला, पंचांनी कॉलिंग केलेलं आहे। अभिषेक सिंग, कौस्तुभ यांना पाठवलंय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवरती शिकार केली, बड़ी मछली को जाल में लपका। यहाँ पर सनी जैसा बल्लेबाज मैदान छोड़कर मैदान से बाहर, तो लगता हो यहाँ पर दूसरा झटका। इस दूसरे झटके के बाद कुल स्कोर रुका हुआ यहाँ पर 39। चलिए नेक्स्ट टीम, ध्यान रखिए लेले आली 11 और श्रीनिका 11 के बीच अगला मैच खेला जाएगा। तो तिसरे पंच, बॉल तयार, तुषार घेऊन येत आहेत षटकातील पुढील चेंडू। पहिल्याच चेंडूवरती शिकार केली आणि आता मात्र कौस्तुभला पाठवलंय। बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढचा चेंडू। झालेला आहे मैदानामध्ये, थोडंसं बॅकफूट वरती सरकलाय आपण पाहिलं तर अन्वी 11, पण फलंदाजांची तगडी फौज त्यांच्याकडे आहे। यावेळेस मागच्या दिशेला आहे आणि आता मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद। मैदानाच्या आतमध्ये जर चेंडू असेल तर तुम्हाला धावा या पळूनच घ्याव्या लागतील। दुर्दैवानं बाद व्हावं लागलं, जड अंतःकरणानं मैदान सोडावं लागलं आणि धावसंख्या 39 वरती थांबलेली पाहायला मिळते। देखिए पांडे जी, क्या हुआ, रनआउट के माध्यम से जब आपको मैदान छोड़ना पड़ता है तो उससे बड़ा दुख नहीं होता, क्योंकि अगर आप कैच आउट होते हो तो आपका कुछ तो प्रयास था। नए बल्लेबाज प्रेमला पाठवलंय नवीन फलंदाजी करण्याकरता आणि तुषारच्या षटकामध्ये आपण पाहिलं, पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती धावचीतच्या स्वरूपामध्ये रनआउट, म्हणजे एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही या तीनही चेंडूंमध्ये। तर प्रेमला पाठवलंय, प्रेमवरती जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचं ओझं खांद्यावरती घेऊन कशा प्रकारचा या ठिकाणी खेळ करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। लेफ्टी बैट्समैन है, देखिए इस टीम में मेरे ख्याल से ये तीसरा या चौथा खिलाड़ी होगा लेफ्टी, तीसरा लेफ्टी राइटी का यहाँ पर कॉम्बिनेशन हमें देखने को मिल रहा है। सनी और पहले देखिए योगेश की जोड़ी थी, उसके बाद कौस्तुभ, आदेश, ऐसे सब बल्लेबाज। प्रेम हाफ ट्रैकर यहाँ पर, खराब गेंद, वाइड का इशारा आता हुआ। इस ओवर में पहली रन यहाँ पर, कुल स्कोर 40 रन मैदान के ऊपर।
40 रन यहाँ पर अगली गेंद, और इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, पीछे की तरफ ट्रैवल होगी गेंद। इस एक रन के साथ कुल स्कोर मैदान के ऊपर 41। इस बीच गिरीश जी भोईर, इनका कहे दिल से यहाँ पर स्वागत। अंडरआर्म ओवरआर्म क्रिकेट के बढ़िया बल्लेबाज, और अब टीम भी लेने की शुरुआत की है उन्होंने। 40+ में बहुत एक टीम उन्होंने खरीदी किया था, मेरे ख्याल से 4th पोजीशन का प्राइज उन्होंने जीता वहां पर, तो उनका सम्मान यहाँ पर इस ओवर के बाद किया जाएगा। फिर एक बार तुषार, इस बीच स्लोअर गेंद ऑफ स्टिक से थोड़ी सी बाहर, यहाँ पर वाइड का इशारा आता हुआ। इस वाइड के साथ 42 रन, 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद, और इस बार फिर एक बार अच्छा वेरिएशन देखने को मिला इस गेंद पर, और विकेट का पतन। बल्लेबाज कौस्तुभ मैदान से बाहर। कौस्तुभ जैसा एक बढ़िया खिलाड़ी यहाँ पर मैदान छोड़कर मैदान से बाहर हो चुका है, आणि चेंडू बाकी है, एक चेंडू बाकी, शेवटचा चेंडू शिल्लक। गुंजन, गुंजन, और इस बार ये तेज गेंद, लेकिन नॉट स्ट्राइकिंग एंड पर, यहां पर ओहो मिस कर दिया चांस। इस एक रन के साथ ओवर की समाप्ति, और इस ओवर के 4 ओवर के बाद कुल स्कोर 43। चलिए बढ़ते हैं स्टेज पर, गिरीश भोईर जी का यहाँ पर सम्मान किया जाएगा। मैं सुनील लोहार साहब और नंदू जी भोईर, इनको दरख्वास्त करता हूं कि आपके शुभ हाथों से यहाँ पर सम्मान कीजिए। सुनील जी लोहार, इस प्रतियोगिता की एक खूबसूरत सी ट्रॉफी गिरीश भोईर जी का स्वागत यहाँ पर। कॅमेरामन देखील आमचे रेडी आहेत यूट्यूब वरती। गिरीश भोईर यांचा होणारा सन्मान, सन्मान चिन्ह आणि शॉल, या सत्काराचं स्वरूप। गिरीश जी आपण आलात, आपले धन्यवाद। शेवटचं महत्वाचं षटक घेऊन येतोय गोलंदाज विजय। बॉल तयार, पहिला बॉल, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, फलंदाजाला कन्फ्युजिंग अशी डिलिव्हरी। डॉट बॉलने एक चांगली सुरुवात, धावसंख्या थांबलेली पाहायला मिळेल। 43। चलिए नेक्स्ट टॉस, यावेळेस खराब चेंडू, वाईडचा इशारा येतोय। नेक्स्ट टॉस लेले आळी 11 आणि श्रीनिका 11। 44 ऑन द बोर्ड। या 5 चेंडू नंतर तुमचा टॉस होईल याची नोंद घ्यायची आहे। श्रीनिका 11 आणि लेले आळी 11 बॉलर। हाफ ट्रॅकर यावेळेस पुल केलाय, पॉवरफुल असेल की नाही, आणि टिपला जाईल एक सुंदर झेल, फलंदाज बाद।
बॉल तयार. यावेळेस वेगवान चेंडू, तेज तरार लाईन पाहायला मिळाली. खूप सुंदर चेंडू एक्झिक्यूट केलाय गोलंदाज विजयच्या माध्यमातून. डॉट बॉल. 3 चेंडू अजूनही बाकी या शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या पूर्णतः थांबली चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये. यावेळेस गती कमी केली आणि एकच धाव. माननीय प्रितेशजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 45 धावा धावफलकावरती. 45 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आणि हा डॉट बॉल. सो शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. शेवटचा चेंडू बाकी. यावेळेस फुलटॉस. फायदा घेऊ शकले नाही व्यवस्थित. एकच धाव देऊन जाईल आणि एकाच धावेवरती थांबावं लागेल. इनिंगची होती सांगता. धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 47 धावांची गरज ती आदिरा 11 या टीमला. चला टॉस करूयात. लेले आळी आणि श्रीनिका 11. लेले आळी आणि श्रीनिका 11 टॉससाठी यायचं आहे. आपल्याला अजून 1 मिनिटाचा अवधी मिळेल. त्यामध्ये आपले दोन्ही कॅप्टन. खेळाडू कक्ष व्यासपीठाजवळ आहे, त्यामुळे इथूनच तुम्हाला मैदानात एंट्री करायची आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने नोंद घ्या. तर चला गिरीशजी भोईर आपल्या शुभास्ते टॉस करूया. चला दोन्ही कॅप्टन प्लीज. श्रीनिका 11 आणि लेले आली 11. श्रीनिका 11 चे कॅप्टन आणि लेले आळी 11 चे कॅप्टन. तर टॉस जे आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे वक्रतुंड मल्टीमीडिया द परफेक्ट ॲडव्हर्टायझिंग सोल्युशन. मनीष मोरे यांनी पुरस्कृत केलेलं हे सुंदर टॉस. बघूया. पहिलाच बॉल. यावेळेस नोचा इशारा. चांगली सुरुवात पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. नो आणि नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. लाईनचा या ठिकाणी आपण पाहिलं तर नो दिलेला आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. फ्री हिटचा चेंडू यावेळेस. स्ट्राईक एंडला फलंदाज अतुल भोईर. वेगावरती थोडंसं नियंत्रण कमी पाहायला मिळालं गोलंदाज प्रवेशच्या कडून. पुन्हा एकदा बॉल तयार. हाफ ट्रॅकर यावेळेस पुल केलाय. पॉवरफुल पॉवर पॅक धमाकेदार स्ट्रोक. सीमारेषेचा वेध घेणारा षटकार.
10 धावा झळकतायत. षटक सुरू आहे मैदानामध्ये. पहिलं 4 चेंडू 10 आपण पाहतोय. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हरीश हाफ ट्रॅकर आणि आता मात्र हरीशच्या बॅट मधून येतो एक अप्रतिम स्ट्रोक. निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. षटकारानंतर धावसंख्या 20 म्हणजे येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 27 ची गरज आहे. ची फक्त गरज आहे अजून 24 चेंडूंच्या मदतीने. प्रेम येतात. गोलंदाज आपण बघतोय. सामना सुरू करा प्लीज. आपणास विनंती आहे जास्त विलंब होणार नाही याची काळजी घ्या. प्रेम येत आहेत षटक क्रमांक दुसरं घेऊन. जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना होतो सुरू. पुन्हा एकदा प्रेम. स्ट्राईक एंडला फलंदाज अतुल भोईर. अतुल ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू. हो अप्रतिम स्ट्रोक. ब्युटिफुल टायमिंग पाहायला मिळालं आणि चेंडू निघून जातोय वेगाने सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती लागतायत. अजून 23 ची गरज आहे. अर्धा टप्पा या ठिकाणी पार जरूर केलाय अजिरा 11 संघानं. पुढचा बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पॉइंटच्या दिशेला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघालाय. दुसऱ्याचा प्रयत्न करतोय आणि बघता बघता 2 धावा. 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 26. 26 धावा धावफलकावरती. 26 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला अतुल भोईर. यावेळेस वेगवान आहे आणि ऍड करूयात अजून 6 धावा. सिक्सर. बत्तीस धावा धावफलकावरती लागतात. 15ची अजूनही गरज. गोलंदाजांचं वर्चस्व निर्माण होऊ दिलं नाही. या ठिकाणी बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर
गती कमी केली आहे, दिशा दिली आहे, फक्त स्लाइस केलं. एकच धाव देऊन जाईल. एका धावेच्या नंतर 33 धावा धावफलकावरती लागतात. तेहतीस धावा धावफलकावरती. अर्जुनजी म्हात्रे साहेब यांचं इथं आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला फलंदाज हरीश. हाफ ट्रॅकर आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेचा वेध घेणारा षटकार. या षटकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती लागतात. 39 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल 39 आणि अजून ऍड करूयात. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज बाद. अर्जुनजी म्हात्रे साहेब यांचं इथं आगमन होत आहे. कल्याणच्या भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते, त्यांचं वायले मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित श्रीराम चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीनं पंढरीनाथजी म्हात्रे यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. जय श्रीराम चषकामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या आम्ही प्रॅक्टिस करताना साहेबांना बघत नाही या मैदानावरती, ते लवकरच येतील प्रॅक्टिसला अशी अपेक्षा करूयात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 39 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8ची अजूनही गरज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक घेऊन येतोय. चला मॅच सुरू करा प्लीज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सामना होतोय सुरू. षटकातील पुढील चेंडू घेऊन सामना सुरू करायचा आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे. पहिलाच बॉल अतुलसाठी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. एकच धाव देऊन जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 40 या धावसंख्येवरती. 40 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावांची अजूनही गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस फुलटॉस. फायदा येतोय आणि चेंडू निघून जाय. पहिल्या सामन्याचा विजेता ठरतोय टीम